हाय एव्हरीवन. तर आज आम्ही चाललो होतो बाहेर जायचं म्हटलं की आमचं पिल्लू सुपर एक्सायटेड आणि मीही. आणि जायचं होतं आम्हाला आज श्रीगोंद्याला. तिथे काही काम होतं म्हणून. आणि हायवेचा जो रोड होता तिथे काहीतरी काम चालू होतं, त्यामुळे आम्हाला कच्च्या रोडने जावं लागलं. तो रोड खूप खराब होता, हायवे बंद होता रेल्वेच्या कामामुळे. आणि गाडीत पेट्रोल नव्हतं, त्यामुळे पुढे जाऊन आम्ही थांबलो एका ठिकाणी. तिथून पेट्रोल भरलं आणि रस्ता इतका खराब होता की नुसती धूळ होती, त्यामुळे मी काही कॅमेरा चालू नाही केला. आणि अर्ध्या ते पाऊण तास लागला आम्हाला श्रीगोंद्याला पोचायला, कारण कच्च्या रोडने गेलो म्हणून. तर ही सिटी आहे श्रीगोंद्याची. इथे सगळे प्रकारचे दुकानं आहेत, सगळे मॉल वगैरे सगळे आहेत इथे. आणि इथेच होती ॲक्सिस बँकेत आम्हाला नवीन अकाउंट ओपन करायचं होतं, त्यासाठी गेलेलो. जवळजवळ 2 तास गेले आमचे, कारण की प्रवीण यांचं पुण्यामध्ये होतं, ते इथं शिफ्ट करायचं होतं आणि चेक वगैरे घ्यायचं होतं. असं बरीचशी कामं होती, त्याच्यामुळे इथे 2 तास गेले आमचे. त्यानंतर इथलं काम झाल्यानंतर मग आम्हाला खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही गेलो होतो काकाज मिसळमध्ये. पिल्लूला पण भूक लागली होती आणि ह्यांनाही लागली होती. तिथे गेल्यानंतर आम्ही फक्त थोडंफार पिल्लूचं फेवरेट बर्गर आणि प्रवीणने घेतलं होतं सँडविच आणि मी कोल्ड कॉफी. आणि चीज बघितलं की आमचा पिल्लू डायरेक्ट टेबलवरच चढून बसला होता. त्याला चीज फार आवडतं, त्यामुळे. नाश्ता करून आम्ही निघालो आणि हाच तो रोड जिथं खूप धूळ होती. आणि हे आहे शुगर फॅक्टरी, खूप मोठी आहे. आणि इतकी धूळ होती की ह्यांनी हेल्मेटसुद्धा आणलं नव्हतं, ना मास्क होता यांच्याकडे. पिल्लूला तर मी पूर्ण मास्क टोपी वगैरे घातली होती, पण खूप हाल खराब झाली आहे धुळीमुळे. आणि त्याच्यासमोरच हे बैलगाडे इथं ऊस घेऊन येतात त्या फॅक्टरीत द्यायला. तर इथे बैलगाडे भरपूर दिसले, ट्रॅक्टर दिसले. आणि इथं पिल्लू तर बघून खूप जोरजोरात ओरडत होता, ट्रॅक्टर बैलगाडी असं.